चिंतन केलं तर आमचं दुःख नाहीसं होण्याची ताकद त्या एका नामामध्ये आहे. प्रपंचावर प्रेम करणं ही एक प्रकारची वासना आहे, परंतु भगवंतावरती प्रेम करणं ही भगवंताची आराधना आहे, भगवंताची उपासना आहे. म्हणून प्रेम कशावर करायचं? नात्या गोत्यांवरती प्रेम केलं तर नाती गोती आम्हाला नेहमी गोत्यात आणण्याचं काम करत असतात. म्हणून भगवंतावरचं प्रेम कधी फसवणार नसतं. म्हणून भगवंतावर प्रेम करायचं, तो कधीही आम्हाला बाजूला सरत नाही. नाती गोती आम्हाला कामापुरतं वापरतात आणि सोडून देतात हो. त्याच्यामुळं भगवंतावरती नेहमी आणि नितांत प्रेम करायला शिकावं. बघा, धनत्रयोदशीला आपण धन पूजन करतो की नाही, तसं आमचं जीवन धन्य होण्यासाठी तर काहीतरी केलं पाहिजे ना. मग आमचं जीवन धन्य व्हायचं असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे? तर नामाची दिवाळी केली पाहिजे. नामाची दिवाळी, आम्ही फराळाची दिवाळी करतो तशीच आम्हाला नामाची दिवाळी करण्याचं काहीतरी मनामध्ये सुचलं पाहिजे. संसार दुःख देण्याचा स्वभाव सोडत नाही, मग आपण आपला भजनानंदी स्वभाव का सोडावा बरं? आपण सवय लावून घ्यावी ना भजनानंदी स्वभावाची. तो त्याचं दुःख देण्याचा स्वभाव सोडत नाही, मग आपला भजनानंदी लागलेला स्वभाव का सोडून द्यायचा बरं? मग मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. केवळ भगवंताची प्राप्ती करण्याचा अधिकार फक्त मनुष्य देहातच आहे. इतर कोण्याही प्राण्यांना भगवंताची प्राप्ती होण्याचा अधिकार नाही. हा केवळ आम्हाला भगवंताने एवढा मोठा अधिकार दिलाय.